विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मुख्य चर्चेमध्ये आहोत. आता या विद्यार्थ्यानं एक महत्वाचा मुद्दा मांडला. खरं तर हे माझंही मत असू शकतं. ज्यावेळेला या चेअरवरून मी उठेन त्यावेळेला कदाचित माझंही मत असू शकेल की माझ्या समोर एखादा पडलाय आणि आपण बाजूला निघून जाऊ, कारण त्याच्या पाठीमागे लागणारी जी काही किटकिट असते ती आपल्याला नको असते. म्हणजेच कायदे अपुरे आहेत असं म्हणता येतं. नाही, हा मानसिकतेचा भाग आहे. हा आत्ताच्या जगण्याच्या, धावण्याच्या आणि घाईचा भाग आहे हा सगळा. आणि कुठली झंझट नको यार आता, अशा मानसिकतेचा हा संपूर्ण भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे याला कायद्याला नाही जबाबदार धरता येणार त्याचं, कारण आता तर सगळीकडे पोलिसांनी तशी हे करून ठेवलेली की अपघात झाल्यास मागे हटू नका वगैरे वगैरे, आणि तशी सोय केलेली आहे. आणि आधी अपघात झाल्यानंतर जर दवाखान्यात घेऊन गेलो आपण तर आधी त्याचं इलाज आणि मग बाकीच्या गोष्टी, इथपर्यंत तर आपण नक्कीच पोहोचलेलो आहोत. पण तरी सुद्धा आता पुण्यातली एक घटना आहे की एका माणसाला गाडीने उडवलं बाईकने आणि तो म्हणत होता मला आईशी बोलू द्या फोनवर. तर त्याला हॉस्पिटलमध्ये न नेता त्या माणसाने गाडीत घातलं, बंड गार्डनचे त्यांनी लन टाकून दिलं आणि तो माणूस पळून गेला. त्यात तो मुलगा मेला. ही घटना आत्ता आलेली कानावर. तर ह्याच्या मागे काय मानसिकता, हा सगळा त्या निब्बर होत चाललेल्या कोडग्या मानसिकतेचा भाग आहे जास्तीत जास्त असं मला वाटतं. तुझ्याकडे येणार. मला थोडासा वेगळा प्रश्न आहे. जसं आता गजेंद्रजी म्हणाले की अशा पद्धतीची ही मानसिकता आहे. दुसरीकडे कमालीची आज महागाई आहे, 2 वेळच्या अन्नाची मोताद आहे लोकांची. त्यावेळेला अशा पद्धतीचं स्पिरिट बाळगणं, दुसऱ्याला मदत करणं हे लोकांना परवडत नाही किशाला आजच्या घडीला. त्याबद्दल तुझं काय, तू काय सांगू का? ही परिस्थिती आता असं नाहीये. जर महागाई वाढली तर पगारवाढी झाल्यात ना. आधी 1 पैसे मिळायचे तेव्हाही तेवढीच महागाई होती. आमच्या आजी तेव्हाही बोलायच्या काय महागाई होती, आमच्याकडे असं यायचं. तिथे ते श्रीमंत गरीब हे त्या काळापासून अगदी निजामापासून ते अगदी तेव्हापासून चालतच आलेलं आहे. पण तेव्हाची लोक ही जागृत होती, जिवंत होती, जिवंतपणा होता त्यांच्यामध्ये, माणूस म्हणून जिवंत होती. आत्ताची लोक मशीन्स झालेत, मशिनरीज बनलेत सगळेजण. याने मगाशी जे म्हटलं की कोर्ट आणि पोलीस याला घाबरतो, अरे तुम्ही त्याला घाबरताय, देवाला का नाही घाबरत? तो जो वरचा बघणार आहे त्याला घाबरा ना. आधीची लोक त्याला घाबरणारी होती की वर आपल्याला उत्तरं द्यायची आहेत, त्यामुळे आपल्याला आपलं कर्तव्य करायला पाहिजे, कारण का बघणारं कोणीतरी एक आहे. मी सांगते, सातारामध्ये 1 जानेवारी माझा पहिला दिवस वर्षाचा आणि मी या ढोला गणपतीचं दर्शन घ्यायला चालले होते तेव्हा 2 गाड्या उलट्या पडल्या होत्या सातारा रोडवर. मी गाडी थांबवली, माझा ड्रायव्हर नको मॅडम म्हणले, एक कानफडात देईन. नको काय झालं असेल त्यांचं? माझा भाऊ वारला ऍक्सिडेंटमध्ये आणि माझा भाऊ तेव्हा हायवेला गोरेगावच्या 3 तास पडला होता, त्याचं डोकं फुटलं होतं. 3 तास त्याला कोणी हात लावला नाही आणि त्यामुळे तो तिथे जागच्या जागी गेला. मी उतरले तिथे आणि सद्भावना असेल ना तर देव तुमच्या पाठीशी असतो आणि चांगल्या कर्मांना कधीच असं वाईट अनुभव येत नाही. मला नाही आला. मी उतरले, त्या लोकांना उचललं, हॉस्पिटलला ऍडमिट केलं, त्यांचं त्यांची सगळं हे झालं, म्हणजे काय त्यांचे हात तुटले होते, बरगड्या मोडल्या होत्या. आणि नंतर कळलं त्या माणसाने मला फोन केला. मी माझा नंबर ठेवलेला, काही जर गरज असेल, अडचणी आल्या तर मला नक्की कळवा, काही केस वगैरेचं झालं. त्याने फोन केला आणि ते पुण्यामधले सोनी म्हणून इन्कम टॅक्स ऑफिसर होते. त्यांनी म्हटलं मॅडम तुम्ही त्यावेळी मला वाचलं नसतं तर माझी बायको मेली असती, कारण का एवढा रक्तस्राव झालेला. आणि त्याचे 2 मुली आणि मला काहीच झालं नाही. म्हणजे पोलीस केस झाली ना, काय झालं. त्यामुळे सत्कर्म आहे ना त्याचं कधीच वाईट होत नाही. तुम्ही चांगले गेलेत ना तर देव ऑलवेज पाठीशी असतो, कारण का आता माणसं मेलीत पण देव अजूनही साथ देतो आणि जिवंत आहे. म्हणजे मला कल्पना आहे, थोडंसं विषयांतर आहे, मात्र ही जी काही मानसिकता आहे ना त्या मानसिकतेला खूप महत्व आहे. कारण आपण ज्या पद्धतीनं आज जगतो आहोत, उद्याची येणारी पिढी देखील त्याच पद्धतीने जगेल, किंबहुना त्याच्याही पेक्षा वाईट पद्धतीनं ते वागतील. कारण आपण आज ज्या पद्धतीनं संस्कार करण्याचे प्रयत्न करतो आहोत ते संस्कार अत्यंत वाईट आहेत आणि येणारी पिढी ही अशाच पद्धतीची एक मेकॅनिकल असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही भावना नसतील. त्याच्यामुळे हे सगळं मांडण्याचा या निमित्तानं प्रयत्न आहे. ते सगळं बोलण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो तुमच्यापर्यंत निश्चितपणानं पोहोचला असेल आमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून. हॅलो जयंतवरती परत येणार आहे. नेमक्या चित्रपटामध्ये काय, तुम्हाला काय उत्सुकता आहे? हा चित्रपट रिलीज झालाय, मात्र तुमच्यापैकी कोणी पाहिलेला नाहीये मला माहिती आहे. काय उत्सुकता आहे या चित्रपटाविषयी
काय विचारावं वाटतं या दोघांना? मला एक प्रश्न असा पडलाय की तुम्ही या चित्रपटातून त्या जे अतिरेकी हमले करतात त्यांना काय ते थेट इशारा दिलाय काय का आमची अशी ताकद आहे, तुम्ही किती हमले केला तुम्हाला विरोध करायचा आमची ताकद आहे म्हणून अशी? हो, आम्ही असं केलेलं आहे. आम्ही अतिरेक्यांनाही याच्यामध्ये सांगितलेलं आहे, आम्ही सिस्टीमलाही सांगितलंय, आम्ही सरकारलाही सांगितलंय आणि आम्ही जनतेलाही सांगितलंय. आम्ही हा प्रश्न मांडताना, हा सिनेमा मांडताना तो एक चित्रपट आहे, त्याला एक कथा आहे, तो एंटरटेनमेंट करतो, तो हसतो, तो रडवतो. चित्रपटाची कथा सांगण्याचा जो भाग आहे तो त्यात उत्तम संगीत आहे, त्यामध्ये उत्तम अभिनय आहे, उत्तम कॉस्ट्युम्स आहेत, छान सेट आहे, एक कुठल्या तरी वेगळ्या विश्वात तुम्हाला तो घेऊन जातो. पण तो तिथून जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा घरी जाताना तुमच्या डोक्यात हे 4 किडे सोडतो की तुम्ही कुठे आहात, तुम्ही कसे जगताय, तुमचा भवताल काय आहे, तुमची सिस्टीम काय आहे, तुमचं शासन काय आहे आणि तुमचा आज काय आहे, तुमचा उद्या काय आहे. या काही गोष्टी तुमच्या बरोबर तो हे 4-5 व्हायरस घेऊन जातात. आणि कसं जिवंत अजून काय, हा, असेच सगळे म्हणजे टोटलच याच्यावरती आम्ही त्या प्रश्नाला सगळ्या अँगलने हा सिनेमा भिडलेला आहे. आणखी कोणाला काही विचारायचं? सर्व फिल्म्स बघतात, 3 आवर्स आपले हे करतात, नंतर सर्व विसरून जातात. पण तुमचं काय मोटिव्ह आहे की सर्वांना सांगायचं ऍज अ फ्युचरसाठी? माझं असं मोटिव्ह आहे की जे आपल्याला जाणवलं ते प्रखरपणे, स्पष्टपणे लोकांपर्यंत रिफ्लेक्ट झालं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सिनेमा मेकर म्हणून आणि लेखक म्हणून मी माझं काम केलं, तृप्तीने निर्माती म्हणून मला सपोर्ट केला आणि येस, हा विषय आपण मांडूया, ते आपण केलेलं आहे. याच्या पुढे संपूर्णपणे ही जबाबदारी आता प्रेक्षकांची. मला असं वाटतं की याच्यावरती रिॲक्ट होण्याचं लेखक म्हणून माझं काम इथे थांबतं. निश्चित. तृप्ती, याच प्रश्नावरची तुझी काय प्रतिक्रिया? पहिल्यांदा त्याने असं म्हटलं की 3 तास आपण पिक्चर बघतो, विसरतो, मग आता तुम्हाला काय वाटतं की यातून आम्ही काय घेऊन जाणार, असंच विचारलंस ना तू? बरोबर. हा, तर नाही तू चांगलं विचारलंस. तर पहिल्यांदा तर सिनेमा बघून आपण विसरत नाही. त्या सलमान खानने मागे गॉगल लावलं म्हणून तुम्ही आता मागे गॉगल लावायला लागलात ना, विसरलात तुम्ही. म्हणजे जर तो सलमान खानने मागे गॉगल लावला नसता शर्टाच्या मागे तर तुम्ही वेडात काढलं असतं ना, असं कोणी केलं असतं तर. याचा अर्थ सिनेमा तुम्हाला घरी जाताना बरोबर काहीतरी असं देतो आणि या सिनेमामधून तो तेच देणार आहे जे तुम्ही आतापर्यंत का शांत बसलात, का सहन केलं आतापर्यंत 3 वर्ष, आणि आजही तो माणूस जेलमध्ये जिवंत का आहे. हा प्रश्न तुम्हाला 2-3 दिवस तरी झोपून देणार नाहीये, हे तुम्ही बरोबर घेऊन जाणार आहात. निर्माती म्हणून थोडंसं विचारणार नाही, अभिनेत्री म्हणून विचारेन आता की एवढे सगळा एक इमोशनल टची असणारा हा चित्रपट आहे. नेहमीच अशा पद्धतीचे जे विषय असतात ते हृदयाला जाऊन भिडतात. असा एखादा प्रसंग सांग याच्यामधला की जो करताना खूप त्रास झाला एक व्यक्ती म्हणून, कारण ज्या पद्धतीने तू हा विषय निवडलायस तू नक्की संवेदनशील आहेस, पण तरी सुद्धा तो सीन करत असताना किंवा तो ते घडत असताना नुसती अभिनेत्री नव्हती तर लिटरली वास्तव जगलीच असं झालं असेल, असा एखादा प्रसंग आठवतो? 2 प्रसंग असे होते सिनेमामधले ज्यामध्ये एक आमचं हॉस्पिटलमधला सिक्वेन्स जो फक्त अभिनेत्री म्हणून मला नाही तर डिरेक्टर म्हणून गजेंद्रजींना, अमलेंदू यांना ऍज अ कॅमेरामॅन आणि तिथे असलेल्या प्रत्येक माणसाला तो इतका असा अंगावर येत होता. कारण का 26/11 ला जे शहीद झाले किंवा जेवढे मारले गेले अपघाती वगैरे ते आम्ही हॉस्पिटलमधला एक सिक्वेन्स केलेला आणि अशा डेड बॉडीज आम्ही अशा झोपवल्यात ह्या अशा लाईनमध्ये, आणि ते रक्त आणि ते सगळं ना असं वाटत होतं की जसं काय माझ्याच घरचे सगळेजण असे पडलेत लाईनमध्ये. ते इतकं असं वाटत होतं ना की त्या 26/11 मध्ये बापरे काय झालं असेल. आणि दुसरा सिक्वेन्स ताज हॉटेलच्या समोर एक मेणबत्ती, ती दुर्गा पवार, की माझ्या नवऱ्याने कसाब विरोधात जी काही रिॲक्शन घेतलेली आहे ती काही चुकीची आहे आणि जर त्याला फासावर लटकवायचं असेल तर खुशाल फासावर लटकवा. तो शहीद झाला असं मी समजेन आणि या भारतामध्ये एकमेव मर्द आहे तो असं मी समजेन. आणि ती तिथे मेणबत्ती घेऊन येते आणि तिच्या मागे पूर्ण भारत उभा आहे मेणबत्ती घेऊन, असा एक सिक्वेन्स आहे.
त्या ताजच्या समोर मेणबत्ती घेऊन मी जेव्हा उभी होती ना तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. जसं काही ती जागा मला विचारत होती की न्याय केव्हा मिळणार. मला अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी सतत येत होतं त्यावेळी. निश्चितपणे एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून जसं मी मगाशी उल्लेख केला तृप्तीचा, काही घटना अशा आहेत निश्चितपणे भावनेला हात घालणारा अशा पद्धतीचा विषय होता. निश्चितपणे त्रास झालेला असणार आहे. आणखीनही काही गोष्टी आहेत फिल्म्समधल्या त्या जाणून घ्यायच्या आहेत, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा मिळते एका छोट्याशा ब्रेकची. जरावऱ्या पावला कुठवर मीच माझे ओझे आणि मीच भारवाही. अब तुम्हें बुरा नहीं लगा ना? मैंने तुम्हें सबके सामने किस किया, दिल में आया और कर दिया. दिल भले ही लेफ्ट में होता है लेकिन उसके फैसले हमेशा राइट होते हैं. Party the most, celebrate always. Real works हमारी मॉम के बालों पर पोल्यूशन, सन, स्टाइलिंग से मेरे बाल घास जैसे दिखने लगे. पेश है नया पैंटीन टोटल डैमेज केयर. नो घास, नो डैमेज, ओनली हेल्दी है. नया पैंटीन टोटल डैमेज केयर. बाय मॉम, बाय डैड. सवेरे सवेरे कहाँ गई है? जॉगिंग. सेंट लगा की? डॉक्टर ने कहा है कि जॉगिंग शॉगिंग हेल्थ के लिए अच्छी होती है. जरूरत पड़ने पर जासूस भी बनते हैं. बच्चों के लिए माँ बाप क्या क्या रोल अदा करते हैं. आशीर्वाद सिलेक्ट प्रेजेंट्स परवरिश, कुछ खट्टी कुछ मीठी. सोमवार से शुक्रवार रात 9:30 बजे सिर्फ सोनी पर. इस हेयर स्पा में सोनाक्षी को बिना बताए हमने उनके हेयर स्पा प्रोडक्ट्स पैंटीन से बदल दिए. देखिए क्या होता है. अमेजिंग. आई तो लव हेयर स्पा प्रोडक्ट्स. डैमेज बाल ऑलमोस्ट गायब. एक्चुअली ये है पैंटीन. पैंटीन? नो वे. पैंटीन में है 5 गुना ज्यादा डैमेज प्रोटेक्शन तत्व जो बालों के डैमेज को कम करे और असर 1000 रुपए के स्पा प्रोडक्ट्स जितना. अब डैमेज बाल मॉम थोड़े और धमाका ना हो तो क्या फायदा. परफेक्ट प्लान है, सब सेट है, पैसा बहुत मिलेगा. वर्ल्ड टीवी प्रीमियर शोर इन द सिटी कल दोपहर 12:30 और रात 8:30 बजे सहारा 1 पर. जिस बंदे ने तेरे को कद्दू बनाया ना उसने मेरे को दी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत. अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीची चर्चा मला वाटते. चित्रपटापेक्षा सुद्धा त्याच्यातून जे काही पोहोचवायचं आहे प्रेक्षकांपर्यंत ते जर पोहोचलं आणि समाजानं आपल्या सिस्टमनं या सगळ्याचा जर प्रामुख्यानं विचार केला तर निश्चितपणानं जो काही आमूलाग्र बदल आपल्याला हवा आहे समाजामधला सिस्टममधला तो कदाचित होऊ शकतो. आशा आहे. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांकडे वळणार आहे. विचार तुला काय मनामध्ये आहे. माझा प्रश्न असा आहे काय मॅम, तुम्हाला सेन्सॉर, तुम्ही जेव्हा सेन्सॉर भेटत नव्हता तर तुमच्यावर ती एक केस होणार होती काहीतरी, माझा असा कानावर आलेला. पण सेन्सॉर तुम्हाला सर्टिफिकेट त्यांनी द्यायला तुम्हाला नाव चेंज करायला सांगितलं. पण त्यांनी नाव चेंज करायच्या ऐवजी त्यांनी जर तुम्हाला सपोर्ट केला असता आणि सेन्सॉर सर्टिफिकेट दिला असता आणि तोच नाव ठेवला असता तर एक चांगला मेसेज म्हणजे बाहेर आला असता. काय असं करायला पाहिजे आपल्याला. मी एक सांगते तुला कसं आहे की हे आपण जे काही करतोय एकतर आपण भारतात राहतो त्यामुळे कायदा आणि ती त्याची असलेली जी काही सुव्यवस्था यामध्ये आपल्याला त्यातच राहून आपल्याला काय ते करायचं असतं. म्हणजे जर तुम्हाला मोर्चे जरी काढायचे असतील ना तर तुमच्या मनात कितीही राग असला तरी त्याची परमिशन तुम्हाला काढावी लागते. त्यामुळे कायद्याने चालणं भाग आहे. कारण का आपण जंगली नाही आहोत. आपल्याला कायदा सुव्यवस्था आहे. त्यामुळे आणि बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाव बदललं तर काय तुम्ही मूर्ख आहात का. तुम्हाला कळणारच आहे ना की काय आणि आम्ही कोणाबद्दल बोलतोय. त्याने काही फरक पडत नाही. मला जे म्हणायचे आहे त्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचताय हे महत्वाचं. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की हा पिक्चर बनवताना तुम्हाला किती अडचणी आल्या. अडचणी तशा अडचणी नाही आल्या. कारण का आम्ही मुंबईमध्ये जर ओरिजिनल लोकेशन आम्ही फक्त एक ताज हॉटेलच्या इथे
आणि आपलं ते कुठलं फाईट केली आपण हा बेलाट. तिथे आम्ही फक्त केलं. जर आम्ही मुंबईत ओरिजिनल लोकेशनला केलं असतं तर आम्हाला नक्कीच त्रास होणार होता. आणि सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण व्हायला पाहिजे, त्यामध्ये कुठे अडीअडचणी नाही यायला पाहिजे. आणि मग त्या सगळ्या चौकशी आणि नको म्हणून आम्ही स्वतंत्र बाहेर नितीन देसाई जे आहेत आमचे आर्ट डिरेक्टर, त्यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही सगळे सेट उभे करून शूटिंग केलं. त्यामुळे तेवढी अडीअडचण आली नाही सिनेमाला देवाच्या कृपेने. मी म्हटलं ना, चांगल्या गोष्टी आपण जेव्हा घडवत असतो भलेही त्याचा त्रास होईल असं आपल्याला वाटतं, पण त्याचा त्रास होत नाही, कारण का देव ऑलवेज पाठीशी उभा असतो. मी आणखीन एका वेगळ्या प्रश्नाकडे जातोय. अशाच एका घटनेमध्ये वास्तवदर्शी सिनेमे ज्यावेळेला पडद्यावरती साकारले जातात त्यावेळेला जसं सपोर्ट होतो, म्हणजे जसं असं आपण म्हणू की 4 जर मित्र झाले तर 40 दुश्मन होतात. एक चित्रपट ज्यावेळेला अशा पद्धतीचं प्रोडक्ट निर्माण होतं त्यावेळेला त्या दुश्मनांची संख्या फार वाढलेली असते आणि ती सावधगिरी बाळगावी लागते. बऱ्याच वेळेला म्हणजे नेहमीच एक आरोप होतो की ही स्टंटबाजी आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी लोकांच्या भावना जिथं गुंतल्या आहेत त्याला हात घालायचा आणि ते पडद्यावर साकारायचं आणि पैसा जमा करायचा, प्रसिद्धी जमा करायची असा आरोप होतो. आणखीन एक याला बाजू आहे. 26/11च्याच एका घटनेमध्ये आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, काही जणांच्या चेअर्स गेलेल्या आहेत राज्यकर्त्यांच्या. मला नाव घ्यायला नाही आवडणार, लोकांना माहिती आहे जे काही झालंय ते. या आरोपांकडे निश्चितपणे तुमच्यावर झाले असणार, कशा पद्धतीनं पाहता? मी पाहतच नाही. माझं काम सिनेमा बनवणं आहे. सिनेमा बनवणारा माणूस आहे मी. मला उत्तम कथा, उत्तम पटकथा, उत्तम अभिनेते, उत्तम तंत्रज्ञ या सगळ्यांच्या मदतीने सिनेमा उभा करायचा असतो. त्यामुळे आणि जेवढे सिनेमे आजवर बनवले ते सगळे वास्तववादी होते, कुठे ना कुठे रिलेटेड होते, खऱ्या खऱ्या गोष्टींवरती होते. सिनेमा आभाळातनं पडत नाही. सिनेमा तुमच्या सोसायटीत वावरत असताना तुमचे जे काही डोळे उघडे असतात त्याला काहीतरी क्लिक होतं आणि त्याच्यातनं तो सिनेमा तुमच्या मेंदूत येतो, असं माझं स्वतःविषयीचं मत आहे. त्यामुळे ह्या उघड्या डोळ्याने इतकी मोठी घटना दिसली नाही असं होणार नाही. जे काय आसपास घडतंय त्याच्यावरती सिनेमा बनवत असताना इतक्या मोठ्या घटनेवरती केलं नाही असं होणार नाही. त्यामुळे ही कथा त्यात आली. ओके, ही गोष्ट बरोबर आहे की त्याच्यात त्याचा कमर्शियल वापर केला जाऊ शकतो किंवा त्याच्यावर आरोप होऊ शकतात वगैरे वगैरे. होऊ दे, कारण तो भागच आहे, ह्या सगळ्या व्यवस्थेचा तो भाग आहे. सिनेमा ही एक व्यावसायिक कला आहे. तो सिनेमा बनवताना 2 कोटी रुपये जर का खर्च झालेत तर तो सिनेमा थिएटरला, हे सोशल वर्क नाहीये किंवा हा डॉक्युड्रामा नाहीये, हा सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमा हे म्हटल्यावरती जे जे नॉर्म्स येतात ते सगळे आम्हाला मान्य आहेत, ऍक्सेप्टेड. त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की तुम्ही त्याचा बाजारीकरण केलं तर ओके, कोणी जर म्हणत असेल की जेन्युअनली तुम्ही काम केलं तरी ओके, तो काय तसा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट उरली, शत्रू निर्माण होतील खूप, तर हरकत नाही, त्याला काय हरकत नाही. जर का व्यावसायिक दृष्ट्या 40 शत्रू निर्माण झाले तर तो सिनेमा बघणारे 40 लाख लोक माझ्या बाजूने असतील ना. तेवढ्या लोकांना तर पटेल की अरे नाही यार, एफर्ट्स तर बरोबर घेतले त्या माणसाने. सिनेमा चांगला झालाय का सिनेमा वाईट झालाय, किंवा सिनेमा थोडा असा असायला पाहिजे होता, थोडा तिरका असायला पाहिजे होता, थोडा सरळ असायला पाहिजे होता, हे ज्याचं त्याचं मत आहे. प्रत्येकजण स्वतंत्रपणे एक स्वतःचा समीक्षक असतोच. प्रत्येकाला स्वतःचा एक दृष्टिकोन असतो, त्या दृष्टिकोनातून तो माणूस तो सिनेमा बघेल. काही लोकांना माझं म्हणणं एवढं, सिनेमा भिडतो किंवा भिडत नाही. हा सिनेमा जर भिडला तर मी यशस्वी आहे, हा सिनेमा नाही भिडला तर हे माझं अपयश आहे. हे दोन्ही गोष्टी मी आज कॅमेऱ्यासमोर मान्य करतो. ह्याच्या पलीकडे जाऊन काही विचार करावा असं मला वाटतच नाही. तृप्ती, निर्माती आहेस या चित्रपटाची. आता निर्माती म्हणून प्रश्न विचारणार आहे, जो प्रश्न मी आता गजेंद्रांना विचारला होता. निर्माती म्हणून तू काय सांगशील? हे बघा, कसं असतं माहितीये की स्टंट करायला पहिली गोष्ट हा काही सलमान खान, शाहरुख खानचा सिनेमा नाही. बरं, मराठीत स्टंट म्हणजे काय आता करून करणार. आणि आता जर तुम्ही याला प्रमोशन साठी आम्ही हे करतोय असं जर म्हणत असाल तर मी आज जे मूर्खासारखं माझ्या गाडीमध्ये एक प्रोजेक्टर घेऊन फिरते आणि दिसल्या 50 बायका, दिसले 50 सगोळ की तो प्रोजेक्टर काढते आणि कसाबच्या विरोधात बोलते. सिनेमाविषयी नाही बोलत, कसाबच्या विरोधात बोलते. मला असं म्हणायचं, उलट जर या सिनेमाचं प्रमोशन सोडा बाजूला, हा जर सिनेमा लोकांपर्यंत पोहोचत नसेल तर आपण सगळ्यांनी पोहोचवायला पाहिजे, कारण का याच्यातून काहीतरी जनजागृती होणार आहे, काहीतरी चांगलं घडणार आहे. तर प्रमोशनचा हा पार्ट म्हणून मी या सिनेमाकडे आजपर्यंत कधी बघितलेलं नाही. मी एकच माझं म्हणणं आहे की या सिनेमानंतर तरी जी झोपलेले त्यांनी जागं व्हावं आणि आता जे जानेवारीमध्ये जे जजमेंट सुप्रीम कोर्ट देणार आहे ते फाशीचं असावं. ही प्रमोशन ऍक्टिव्हिटी नाही.
प्रमोशन जे करायचं होतं ते मी भरपूर अगरबमध्ये करून चुकलेली आहे. त्याला म्हणतात प्रमोशन. निश्चितपणे चित्रपटाच्या म्युझिक बद्दल बोलणार आहे, कारण अप्रतिम म्युझिक आहे चित्रपटाचं. आणि इलैयाराजा जे ज्यांना आपण म्युझिक मॅस्ट्रो म्हणतो, देव म्हणतो संगीताचं, त्यांनी या चित्रपटाचं म्युझिक केलंय. एक दिग्दर्शक म्हणून या सगळ्यावरती काय बोलाल? एकतर ती कथा ऐकल्यानंतर त्याने ती ऍब्सॉर्ब केली आणि त्यांनी त्याच्यावरती काम जे केलं. एक असतं चित्रपटाला संगीत देणं आणि एक असतं संगीताने इंजिन म्हणून चित्रपट पुढे ओढणं. या दोन्ही गोष्टी मी अनुभवल्या. इथे चित्रपटात त्यांनी गाणी दिली, गाण्यातनं चित्रपट पुढे सरकतो आणि ज्या वेळेला त्याचं पार्श्वसंगीत सुरू झालं तर त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं ऑर्केस्ट्रायझेशन केलं, त्यांना सिनेमा, तो मराठीतला सिनेमा इलैयाराजांना ज्या पद्धतीने समजला, मराठी भाषा येत नसताना सुद्धा, याच्यातच मला त्या सिनेमाचं पोचणं मला कळतंय. आणि राजाजींनी ज्या पद्धतीने त्याचं ऑर्केस्ट्रायझेशन केलं, तो सिनेमा समजून घेतला आणि सिनेमावरती जेव्हा ते सगळे सोपस्कार होऊन ते म्युझिक, मी तिथे प्रत्यक्ष हजर होतो, प्रत्येक स्ट्रिंग वाजताना, नोटेशन्स काढताना, त्या सगळ्या गोष्टी, सिनेमा पुढे जातो. एक होती कथा, ती आली पटकथा. पटकथेला अभिनयाने सजवलं लोकांनी, सेट्स लागले आणि एक शूटिंग होऊन एक वस्तू तयार झाली. आणि इलैयाराजांच्या म्युझिकने ती वस्तू खूप पुढे घेऊन गेले, ते सिनेमाला पुढे घेऊन गेले. वाजती झांजा, ततड 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 वाजतो ताशा. ढोल वाजतो वाजती झांजा, ततड 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 वाजतो ताशा. घरादाराला आनंद झाला, तिनक 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 नाचत आला. आला 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 माझा बाप्पा आला, आला 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 माझा बाप्पा आला. गणपती आला, गणपती आला माझा गणपती. शेवटचा प्रश्न आहे तृप्ती. चित्रपट तर रिलीज झाला आहे, निश्चितपणे तुला गेल्या 2 दिवसामध्ये त्याचे रिवर्क मिळाले असतील, पण तरी सुद्धा विचारेन, एक निर्माती म्हणून, कारण मराठीमधल्या निर्माती महिलांच्या संख्या वाढायला लागली आहे, चांगली गोष्ट आहे, पण अजून चांगले चांगले सिनेमे निर्माण होणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही पहिल्या केलेल्या कामावर खुश असणं हे गरजेचं आहे. तू खुश आहेस का? नाही, मी ऑलवेज अनसॅटिस्फाईडच असते माझ्या कामावर. कारण का मला ऑलवेज असं वाटतं की अरे काय केलंस, यापेक्षा चांगलं करू शकली असतीस. कारण का खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. निर्माती म्हणून मी जेव्हा स्वतःला म्हणून घेते की मी निर्माती आहे, तर काय खऱ्या अर्थानं मी त्या कर्तव्याला जागले, काय मी खरंच चांगलं निर्माण करून दिलं. मग मी जर प्रेक्षकांनी त्याला एक्सेप्ट केलं आहे तर चांगली गोष्ट आहे, एक्सेप्ट नाही केलं तर तू काय कमी पडलीस, त्याची तू पुन्हा पुढच्या सिनेमामध्ये ते पूर्ण करणार आहेस का, म्हणजे चांगला विषय दिलास का, तू समाजाला त्यातून काही प्लस दिलंस का, की काहीतरी थातूरमातून काही आपलं मांडून दिलेस तू. ह्या गोष्टी आहेत. अगरबमकडून मला एक वेगळी अपेक्षा होती, तिथेही मी अनसॅटिस्फाईड होते की अरे अजून जरा चांगलं. हॅलो जय हिंद मधून पण मला आता असं वाटतंय की जर याचं जजमेंट पुढे फाशीचं लागलं तर मी असं समजेन की मी सक्सेसफुल झाले, कारण का ज्या उद्दिष्टाने हे बनवायला गेलं ते घडलं. सो कधीच कुठलाच कलाकार, कुठलाच निर्माता हा सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. दिग्दर्शक म्हणून तुम्ही समाधानी आहात? खरं हा कठीण प्रश्न आहे, याचं असं धाडकन हो किंवा नाही उत्तर असू शकत नाही. चित्रपट म्हणून त्याचं जर का बघितलं, त्याचं क्राफ्टिंग, त्याचं लिखाण, त्याचं मेकिंग, येस, अप टू द मार्क. सगळ्या तंत्रज्ञांनी खूप चांगलं काम केलंय, कलावंतांनी अप्रतिम काम केलेलं आहे. सिनेमा टच होतो, सिनेमा आवडतो, मी त्या सिनेमावर फ्लोट होतो, हे सगळं होतं. आणि गेल्या 2 शोमध्ये मी जेव्हा बघतोय तर प्रेक्षकही तेच होत आहेत हेही मला दिसतंय. पण स्टील माझंही तेच म्हणणं आहे की वाह क्या बात आहे, आता याच्या पुढे काही करायला नको, असं काही झालेलं नाहीये. मला असं वाटतं की स्टील अजून थोडा तो चष्मा मागचा डाग थोडासा द्यायचा राहिलाय का, पुढच्या सिनेमात देऊया. निश्चितपणे. आणि त्या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. असेच खूप खूप चांगले चित्रपट करत राहा महाराष्ट्रातल्या रसिकांसाठी. आणि जे काही संदेश तुम्ही दिलेला आहे या संदेशाबद्दल तुमचे खरंच मानावे तेवढे आभार कमी आहेत. मात्र त्यातलं काहीतरी घ्यावं प्रेक्षकांनी एवढी अपेक्षा करतो आणि तुम्हाला दोघांचे आभार मानतो. तुम्ही आज या ठिकाणी आलात, वेळ दिलात तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून, त्यामुळे खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेक्षक म्हणून आज तुम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी तुमच्या कॉलेज आणि या सगळ्यातून वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात. तुम्हा सगळ्यांचेही आभार. सातत्यानं अशा गोष्टी ज्या घडतात समाजामधल्या
त्याच्यावरती बनणारे चित्रपट, मग ते नाटक असेल, मालिका असेल, जागृत राहा, बोलता आलं पाहिजे. कारण तुम्ही विद्यार्थी आहात, देशाची भावी पिढी आहात, जी तुम्ही देशाला सांभाळणार आहात. त्याच्यामुळे या सगळ्याबद्दलचं अगदी फार मोठं नॉलेज नाही, पण एक बेसिक काहीतरी त्यातलं तुमच्या सगळ्यांकडेही असणं खूप महत्वाचं आलंय. बोलता आलं पाहिजे, आपल्याला जे काही वाटतं ते मांडता आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नशील राहा. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल. म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा उद्देश तर आहेच, पण त्याचबरोबर या चित्रपटातून सांगितला गेलेला जो काही संदेश आहे, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? त्याचबरोबर अशा पद्धतीचे चित्रपट ज्या वेळेला जनजागृतीसारखं काम करतात, आपण किती जागृत होतो, आपण कशा दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहतो की एक चित्रपट आहे, एक काहीतरी आपण एंटरटेनमेंट, मनोरंजन करून घेतलं स्वतःचं, आता घरी जायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा स्वतःच्या रुटीनला सुरुवात करायची. नेमकं काय करायचं याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि तो जर पॉझिटिव्ह झाला तर या कार्यक्रम हा संपूर्ण 1 तास तुमच्याबरोबर घालवण्याचा जो काही उद्देश आहे तो सफल झाला सहारा समय मुंबईचा, असं मला वाटेल. आज इथेच थांबतो आहे. पुन्हा भेट पुढच्या सिनेकट्टामध्ये एका वेगळ्या विषयावरती नव्या सेलिब्रिटींसह. तोपर्यंत नमस्कार, सहारा प्रणाम. जरी फुत्कार करे उसळू नये माधुरी सदरक्षणात घरी गंधा तुरी धबा धडका रक्तातुरी घुमतो निदान श्वासातुरी आणि फुटतो चित्ते बधी. जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. पर्वतों पे कहीं बरसी थी जब गोलियां, हम लोग थे साथ में और हौसले थे जवान. अब तक चट्टानों पे है अपने लहू के निशान. साथी मुबारक तुम्हें ये जश्न हो जीत का. बस इतना याद रहे